तर हॉटेल मॅनेजमेंट करायच्या आधी इंदोरच्या एका कॉलेजमधून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तिथल्या नाटकाच्या ग्रुपमधला खूप ऍक्टिव्ह मेंबर होतो मी. सगळ्या नाटकांमध्ये कामं करायचो. ज्या ज्या नाटकांमध्ये मी काम केलं ना त्या सगळ्या नाटकांमधली जी प्रॉपर्टी आहे ती जपून ठेवली. तीच सापडली तुम्हाला. काय मजा यायची तालमीला. खूप जोरात चालू होत्या आमच्या तालमी. पण एक दिवशी आमच्या रिहर्सल हॉलवर गेलो तर दरवाजा आतून बंद होता. मग आम्हाला असं कळलं की आमचा हॉल हा म्युझिक ग्रुपला त्यांच्या रिहर्सलसाठी दिलाय. डोकंच फिरलं. म्हणलं याला काय अर्थ आहे. आपला हॉल इथे आपणच रिहर्सल करायला पाहिजे. म्हणलं आज राडा करायचा. हा काहीतरी करून ते दार उघडायचंच. कसं उघडायचं. म्हणलं लाथच घालतो दारावर. दारावर लाथ घालायची या स्पिरिटने मी तिथपर्यंत गेलो आणि अचानक एक अत्यंत गोड आवाज माझ्या कानावर पडला. तो आवाज इतका गोड होता ना की माझं सगळं अवसानच गळालं राडा करायचं. मग मी खिडकीतून बघायचा प्रयत्न केला की हा कोणाचा आवाज आहे पण काही दिसलंच नाही. त्या आवाजाने माझ्यावर खूप जादू केली होती. मला जाणून घ्यायचंच होतं की हा आवाज कोणाचा आहे. दिवसभर मी हॉलच्या बाहेर घुटमळत राहिलो पण काही कळलंच नाही. त्यानंतर सलग पुढचे 7 दिवस मी रोज दरवाज्यावर जाऊन उभा राहत होतो. मग पुढे मग काय मला त्या आवाजाने झपाटून टाकलं होतं. मला जाणून घ्यायचंच होतं ना हा कोणाचा आवाज आहे. म्हणलं काहीतरी जुगाड करून हॉलमध्ये घुसलं पाहिजे. मग अॅन्युअल गॅदरिंग मधल्या म्युझिक ग्रुपच्या परफॉर्मन्समध्ये मी माझं नाव नोंदवून घेतलं. काहीतरी जुगाड लावून आणि हॉलमध्ये एंट्री केली. पण तू आज जाऊन काय केलं. मला कुठे त्या कार्यक्रमात इंटरेस्ट होता. मला फक्त त्या आवाजाची ओढ लागली होती. दिसली ती तुला. इतकी सोपी असेल तर ती साहिलची गोष्ट कशी असेल. म्हणजे मग झालं काय. मी रिहर्सल हॉलमध्ये गेलो तर तिथे ग्रुप सिंगिंगची रिहर्सल चालू होती. कन्फ्युजच झालो. मला कळेच ना कुठला आवाज कोणाचा आहे. मला असं वाटलं की ज्या मुलीच्या आवाजाने मला वेड लावलंय त्या मुलीला बघायची माझी संधी गेली. आणि जरी मला ती मुलगी दिसली ना आज तरी तिला ओळखूच शकणार नाही ना मी. मुखडा संपायच्या आत माझ्या नशिबाला दोष देत मी तिकडून निघायचं ठरवलं आणि अंतरा सुरू झाला. आणि माझे पाय जागच्या जागी खेळले. तोच आवाज त्या दिवशी ऐकू आलेला. एक मुलगी एकटीच त्या गर्दीत अशी तल्लीन होऊन मग्न होऊन ती गात होती. मी ओळखलं हाच तो आवाज आणि हीच ती मुलगी नेहा.
जग जीवन जनन मरण जग मग काय झालं? त्या दिवसापासून माझी खोटी खोटी म्युझिकची ट्युशन सुरू झाली. म्युझिक काही शिकलो नाही मी, पण तिला पुरेपूर शिकलो. मला नेहा कळायला लागली. अजून एकदा हा हा उलटून वेळ गेली. चल ना आईस्क्रीम खायला जाऊया. चला चला संपला क्लास. आईस्क्रीमची वेळ झाली यार. चला भेटू उद्या. बाय 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 बाय. चला चला. खूप विचित्र सवयी होत्या तिच्या. तिला ना आईस्क्रीम खायला खूप आवडायचं, पण आईस्क्रीम खाल्ल्याने तिचा घसा बसल्याचं कधी मला आठवत नाही. रोज सकाळी तिला कॉलेजमध्ये सोडायला एक गाडी यायची, काळ्या काचा असलेली. ती गाडी सकाळी तिला कॉलेजमध्ये सोडायची आणि संध्याकाळ झाली की परत घेऊन जायची. संध्याकाळी जेव्हा ती गाडी यायची ना, की ती गाडी आली की नेहा खूप अस्वस्थ व्हायची. खूप अनकम्फर्टेबल वाटायला लागायचं तिला. मग अशी वाऱ्यासारखी पळत सुटायची. हा, आणि अजून एक गोष्ट शिकलो मी नेहाकडून. ती म्हणजे तिची फेवरेट लाईन, लॉजिक नाही मॅजिक आहे. काही झालं की म्हणायची लॉजिक नाही मॅजिक आहे. जागी हर दिशा दिशा जागा जग सारा पूरब से सूर्य उगा. वाह, हा कुठला राग आहे? हा राग भटियार आहे. राग भटियार. मला एक प्रश्न आहे, सॉरी हा, म्हणजे पण कोण तयार करतं हे राग, आणि ते गायल्यावर असं सकाळचं वातावरण कसं तयार होतं? ह्यात लॉजिक नाही आहे, ह्यात मॅजिक आहे. सारखं म्हणायची साहिल, लॉजिक नाही मॅजिक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट कळली मला तिच्याबद्दल. नेहाला ना असं असं बंद खोलीमध्ये किंवा हॉलमध्ये गाण्याचा रियाज करायला अजिबात आवडायचं नाही. सतत म्हणायची की मोकळ्या हवेत जाऊन रियाज करायला पाहिजे, निसर्गाच्या जवळ. मग काय, एक दिवशी कॉलेजला बुट्टी मारून तिला माझ्या बाईकवर घेऊन गेलो माझ्या फेवरेट ठिकाणी. त्या दिवशी खूप मुक्तपणे गायली नेहा. त्या दिवशी तिची गायली ना त्याला तोडच नव्हती. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके. मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हाई दिल तो क्या. वाह. बाई मग काय, एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागली ना की आपण ती परत परत करायला लागतो. आपल्याला त्याची नशा चढते इतकी की नंतर व्यसन लागू शकतं. तसंच झालं आमचं. आम्हाला आमची ती स्पेस आवडायला लागली. मग काय, रोजचा आमचा दिनक्रम ठरलेला. कॉलेजमधून सटकायचं, आपल्या आवडत्या जागी जायचं, तिथे नेहा मन मोकळेपणाने गाणार,
मी ऐकणार आणि वाटलं तर मी सुद्धा माझ्या कविता वाचून दाखवणार. तू कविता करतोस ना? एखादी ऐकव ना. हो पण आवडेल का तुला? हो. हा. बघा प्रयत्न करतो. हसू नकोस माझ्यावर. नाही. कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, आबशारों से ये कुछ कुछ, कुछ सरल पानी की लहरें, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ फलक से आसमानी, कुछ पलक के आड़ ठहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ इतर की शीशियों से मजमुआ खुशबू से गहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, पन्ना कुछ कुछ, कुछ फिरोजा, खुद ही पे डाले ये पहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ सभी को थाम रखते, तन्हा कुछ होकर भी दोहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, कुछ हरे कुछ कुछ सुनहरे, नैन तेरे. खूप सुंदर होती कविता. खरंच आवडली तुला? खूप सुंदर आहे कविता. मला खूप आवडली. आम्हाला हे आमचं रुटीन आवडायला लागलं होतं. नंतर मला असं वाटायला लागलं की नेहाचं गाणं हे माझ्या आयुष्याचा भाग झालंय, श्वास झालंय माझं. ते गाणं थांबलं तर मग जावंसं वाटत नाहीये, पण तुझी निघायची वेळ झाली. मी अजून एक गाणं गाऊ? हो प्लीज. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो. नेहा, इतके दिवस झाले आपण भेटतोय, इतकी छान मैत्री झाली आपल्यात. मला असं वाटतं की आपल्यात जे आहे ते मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे. मला माहिती नाही मी हे तुला कसं सांगू आणि ह्यावर तू काय रिॲक्ट होशील, पण चल चल बाय, मी निघते. नेहा, 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 उद्या भेटशील ना परत? सांग ना, भेटशील ना उद्या परत? मग काय, नेक्स्ट डे ती आली असणार, साहिलला भेटली असणार आणि म्हणाली असेल की साहिल, काल तू जसा माझा हात घट्ट धरलास तसा आयुष्यभर धरशील. भाई थांबा ना, त्याला बोलू दे ना. भाई हा साहिल, तू तिकडे आला, तू तिला म्हणला की उद्या भेटशील ना, मग काय झालं? अरे म्हणलं ना काही नाही. तो उद्या आजपर्यंत मी पाहिलेलाच नाहीये. म्हणजे काय झालं? त्या दिवशी डोळ्यात पाणी घेऊन नेहा त्या गाडीत बसली ना, ती शेवटचीच. त्यानंतर परत कधीच भेटली नाही ती मला. ना रिहर्सल हॉलमध्ये, ना गाडीत बसताना उतरताना, ना आमच्या नेहमीच्या जागेवर. कुठे म्हणजे कुठेच दिसली नाही. तशी मॅजिक सारखी आली, लॉजिक न देता, आणि मॅजिक सारखीच निघून गेली.
काही सांगतोय. मी ज्या साहिलला ओळखतो तो जर त्या नेहाबरोबर असताना तर त्याने त्या नेहाला प्रेमात पाडलं असतं आणि आय लव्ह यू म्हणायला मजबूर केलं असतं. तू दुसऱ्याच कोणाची तरी गोष्ट आम्हाला तुझी गोष्ट म्हणून सांगतोस. खरंय तुझं. हा तो साहिल नाहीच आहे. तुम्ही बघितलेला साहिल हा त्या गोष्टीनंतर जन्माला आला. खूप शोधलं यार मी तिला, खूप शोधलं, पण ती सापडलीच नाही. कोणाकडून तिचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट काहीच मिळालं नाही. ती कुठे राहते, तिचा पत्ता काय, काही काही माहितीच नाही मला. ती जिवंत आहे का हेही माहिती नाही. पण मी होप सोडल्या नाहीत. ट्रॅव्हलिंगच्या नावाखाली खूप फिरलो, पण नाही सापडली. मग लक्षात आलं की या आयुष्यात कुठलीच गोष्ट कॉन्स्टंट नसते. एखादी गोष्ट आज आहे पण उद्या नाही. माणसांचं आयुष्याचंही तसंच आहे ना. माणसं आपल्या आयुष्यात आज असतात पण उद्या ती असतीलच असं नाही. तेव्हापासून मी ठरवलं, आपल्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही मुलीला असं भेटायचं की परत आपली भेट होणारच नाही. तिच्याशी इतकं बोलायचं की परत काही बोलायचं राहूनच नाही गेलं पाहिजे. तिच्यावर इतकं प्रेम करायचं की हे आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे असं तिला वाटलं पाहिजे. दिसताना दिसेल हे सगळं विचित्र. लोक म्हणतील हा फ्लर्ट आहे, लुच्चा आहे, पण आपलं जे ठरलंय तेच आपण करायचं. तुम्ही नेहमी मला म्हणता ना की साहिल तू आम्हाला तुझ्या आयुष्यातलं सिक्रेट सांगत नाहीस, सगळं लपून ठेवतोस. चल आज तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. मी रोज रात्री झोपताना नेहाचा आवाज ऐकतो. आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो ना आमच्या फेवरेट जागेत, तेव्हा ती जे गायली होती ते मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं. रोज रात्री ऐकतो मी ते. ते ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू, आज आपण सगळे मिळून तिचं गाणं ऐकून मग झोपूया.